नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांच्या प्रभागातील नागरिक कामांचा भूमिपूजन सोहळा ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। घनसोली येथील प्रभाग क्रमांक 20 चे कार्यसम्राट नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांच्या प्रभागातील नागरिक कामांचा भूमिपूजन सोहळा ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्या शुभ हस्ते प्रभागातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला, ज्यामध्ये नौसिल नाका, सम्राटनगर, साठेनगर येथील आरसीसी गटार तयार करणे व इंटरलॉक लावणे, तसेच सम्राटनगर येथील नवीन संरक्षण भिंत बांधणे, नौसिल नाका पाण्याची टाकी जवळील चौकाला अण्णाभाऊ साठे यांचे नामकरण, राबाले सिद्धार्थ नगर, गोठवली सेक्टर 29 व 30 येथील उर्वरित मलनिसारण वाहिनीच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। माग हटायचं नाही, विचार काय करतोय समजदार राजा, सरकार पुन्हा आणायचं हाय, एक एक जण सन्मान धन विसरून झुंजाया। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून प्रभाग क्रमांक 20 तसा जर आपण ह्याचा जर परिसर बघितला तर खूप मोठा परिसर आहे। शहरातला भाग, गावातला भाग, नौसिल नाका, तळवली, गोठिवली आणि ऐरोलीतला काही भाग, अशा सर्वच ठिकाणी एक सर्वसमावेशक काम करण्याचा प्रयत्न हा बाळकृष्णाच्या माध्यमातून झालेला आहे। आणि हे कधी शक्य होतं, ज्यावेळेस तुम्ही नागरिकांशी सुसंवाद साधता, त्यांच्या सुखदुःखामध्ये जाता, त्यांच्या सूचना ऐकून घेता आणि प्रामाणिकपणे ती गोष्ट, ती अडचण पूर्ण होण्याकरता आपण सातत्याचे प्रयत्न करता, त्यावेळेस तुम्हाला यश मिळत असतं। आणि असाच स्वतःला नगरसेवक न समजणारा, मी कोणीतरी आहे, मी पदाधिकारी आहे, असा विचार मनामध्ये न घेता मी कार्यकर्ता आहे, मला लोकांच्या अडचणी सोडवायच्या आहेत, हे माझं कर्तव्य आहे आणि त्याकरता मग सर्व स्तरांवर जाऊन आपल्या पद्धतीनं पाठपुरावा करणारा हा नगरसेवक न म्हणताना एक प्रामाणिक कार्यकर्ता आणि समाजसेवक म्हणून मी या ठिकाणी बाळकृष्णाला त्या ठिकाणी त्या नजरेने बघत असतो। सातत्यानं प्रत्येक महिन्यामध्ये एकतरी कार्यक्रमाचा शुभारंभ किंवा लोकार्पण हे झालेलं आहे। एखादी गोष्ट आपण समजू शकतो, परंतु सातत्यानं एवढ्या गोष्टींची पूर्तता करणं म्हणजे कोणीतरी माणसाने आपल्याला पूर्णपणे समाजसेवेसाठी झोकून दिलं नाही, तिथपर्यंत अशा प्रकारची प्रगती आपल्याला बघायला मिळत नाही। आता ग्लास किती भरलाय आणि किती रिकामा आहे अशा प्रकारची त्या ठिकाणी चर्चा केली जाते, परंतु बाळकृष्णाचा ग्लास किती रिकामा आहे त्यापेक्षा त्यांनी आपलेपणानं ग्लास किती भरलेला आहे हा विचार कुठेतरी प्रत्येकाने करायला हवा। कारण मी स्वतःला देखील कार्यकर्ता समजतो, परंतु एक संघर्ष करणारा, पाठपुरावा करणारा, चळवळीमध्ये असणारा असा हा कार्यकर्ता बघून खरोखर मला नेहमीच समाधान वाटलेलं आहे। मला वाटतं ज्या पद्धतीनं कामं झालेत, आता अजून अनेक उद्घाटनं आता त्या ठिकाणी होणार। त्याच्यामध्ये पाण्याची समस्या ही जी अनेक म्हणजे MIDCचा भाग, महानगरपालिकेच्या भागाकडून पाण्याचं सप्लाय आणि कुठेतरी मग काही जण आपापल्या ताकदी वापरून तिथे राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु काही जरी झालं तरी बाळकृष्णांनी सच्चाईनं आणि प्रामाणिकपणे काम केलेलं आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल। म्हणून निश्चित प्रकारे आता बाळकृष्णांनी त्याच्या भाषणामध्ये म्हणलं की आता साहेब तुम्ही ठरवाल तो त्या ठिकाणी माणूस, आम्ही त्या ठिकाणी चांगला माणूस निवडून आणेल। असं जरी असलं तरी बाळकृष्णाच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीकरता मी त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो। आजच्या आयोजन कार्यक्रमाचे आपले उद्घाटन भूमिपूजन, नौसिल नाका RCC दिवाल, फुटपाथ, गटर आणि रबाले गावात ड्रेनेजचे लाईन, सिवरेज लाईन आणि सेक्टर 29 ते एक ड्रेनेजचं शुभारंभ केलेला आहे। त्या पद्धतीने इथं कामं आमच्या संदीपजी नाईक साहेबांच्या आशीर्वादाने झाले आहेत। नाईक साहेब आपले ठाण्याचे, आपले नवी मुंबईचे शिल्पकार यांच्या आशीर्वादाने झालेले आहेत आणि संदीप नाईक यांच्या सहकार्याने आहे आणि खासदार साहेब आणि महापौर सागरजी नाईक साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच आज मी या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे कामं करू शकलो। कारण की जर मला त्यांनी जर नगरसेवकचं पद दिलं नसतं, आज तिकीट नसतं दिलं आणि मला नागरिकांनी निवडून नसतं दिलं आणि लोकांची जर मला कामं करण्याचा त्यांनी मला संधी दिली आणि त्या संधीचा मी एकही वेळ न घालवता मी जास्तीत जास्त या प्रभागामध्ये कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण की लोकांच्या समस्या भरपूर, कारण लोकांशी जास्तीत जुळून तसेच त्यांच्या समस्या येत होत्या, तसे आम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन महापौरांना किंवा त्या अधिकाऱ्यांना भेटून जास्तीत जास्त कामं कशी होतील माझ्या प्रभागामधली ते प्रयत्न केलेले आहे। येणाऱ्या काळामध्ये कामं करण्याचं माझं एकच ध्यास आहे की आता सेक्टर 29-30 इथं 24 तास पाणी झालेलं आहे आणि तसं कलोली गावालाही 24 तास पाणी झालेलं आहे। माझा
मला एकच माझी इच्छा आहे की ती माझ्या गोटुले गाव आणि राबाडा गाव याच्यामध्ये फक्त 24 तास पाणी नाही आहे. ते माझं एकच मोठं काम माझं आहे की ते मला ईश्वराने एक चांगली शक्ती द्यावं आणि ते माझ्या हातून एक काम घडावं ही माझी इच्छा आहे. कारण राबाडा गोटुले गावाचा पाण्याचा प्रश्न हा मोठा प्रश्न आहे. कारण दोनच वेळ सकाळी 2 तास येतो आणि संध्याकाळी 2 तास येतो. कारण लोकांच्या सकाळी 6 वाजल्यापासून फोन उचलून त्याला काय उत्तर द्यायचं हे मला दुःख होते त्या प्रश्नाचं. कारण माझा एकच प्रश्न आहे की माझा राबाडा गोटुले गाव आहे त्याला 24 तास पाणी व्हायलाच पाहिजे. हे माझा मोठा काम आहे. पाठपुरावा चालू आहे. कारण नेहमी बोलतो मी CSTला फाईल आहे, पण फाईल CSTला झालेला आहे आणि त्याचा प्रस्ताव पास झालेला आहे. प्रस्ताव म्हणजे पास होणार आहे. 1,20,22 लाखाचा मी प्रस्ताव बनवलेला आहे आपल्या साहेबांच्या आशीर्वादाने. ते कारण रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न आहे तो. कारण रेल्वे क्रॉसिंग असल्यामुळं ते परमिशन असतात. रेल्वेचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रश्न आहे ते. कारण त्याचं परमिशन झाल्याशिवाय आपण ते काम सुरू करता येत नाही. कारण आम्ही सर्व प्रस्ताव वगैरे पास होणारा प्रस्ताव आहे. 1,22 लाखाचा प्रस्ताव आहे. कारण त्याचा तेवढं ते आणि 24 तासाचे लाईन पूर्ण गळ्यात आम्ही टाकलेले आहे नाईक साहेबांच्या आशीर्वादाने. फक्त एकच की ती परमिशन मला जर भेटणारच नाईक साहेबांच्या आशीर्वादाने आणि ते 24 तास पाणी मी राबाडा गोटुला दिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आणि ती माझा एक मोठा काम माझ्या हातून होणारा काम आहे आणि होणारच नाईक साहेबांच्या आशीर्वादाने. या प्रसंगी विभागातील प्रतिष्ठित ग्रामस्थ व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कॅमेरामॅन असीम शेख सोबत सुदीप घुलप, पालिका प्रशासन घनसोली.